आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार। सुरुवातीला 2 लोकलची चाचणी, त्यानंतर सर्व लोकल प्रोटोटाइप होणार। लवकरच 238 एसी ट्रेनसाठी निविदा। मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालवा। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना। तर ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या गर्दीची उच्चांकी नोंद। एप्रिल ते जून या काळात 13.6 दशलक्ष प्रवाशांनी केला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास। पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नगरविकासला सादर। नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार 42 प्रभागाची निर्मिती। 2017 नुसारच प्रभागाची रचना करण्यात आल्याची माहिती। यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचा बोजा। लहान ते मोठ्या अशा सर्वच गणेश मूर्तींच्या किमतीत लक्षणीय वाढ। लहान मूर्तीच्या किमतीत 25 ते 30% आणि मोठ्या मूर्तीच्या किमतीत 30 ते 40% वाढल्याची माहिती। पुण्यातील पोलीस आयुक्तालयात गणेश मंडळाच्या 2 स्वतंत्र बैठकांचं आयोजन। आम्हाला समोसा आणि मानाच्या गणपती मंडळांच्या प्रतिनिधींना व्हेज बिर्याणी का? काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा हा आक्षेप। पुण्याहून लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार। पुण्याहून नागपूरला 12 तासात जाता येणार। तर अंतर जास्त असल्यानं स्लीपर कोचची मागणी। पुण्यात उड्डाणपुलाच्या कामामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीत बदल। सिंहगडहून स्वारगेटकडे जाण्यासाठी तसंच इनामदार चौकातून विश्रांतीनगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग। वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। गणेशोत्सवासाठी पुण्यातून धावणार 122 लालपरी। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड आगारात सोय। आणखी जादा बस सोडण्याचं एसटी प्रशासनाचं नियोजन।